भाणामतीचा काळा खेळ उघड, विरोधकांचा अंधश्रद्धेचा डाव फसणार, समाजाने घ्यावी ठाम दखल. वड्डी गावातील लोकनियुक्त सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेचा आधार घेत राजकीय डावपेच खेळण्याचा निंदनीय प्रकार समोर आल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. भाणामतीसारख्या घातकी प्रकाराचा अवलंब करून निवडणुकीचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली असून ग्रामस्थ व कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. गावात सध्या भाणामतीच्या माध्यमातून प्रचाराची सुरुवात झाली का असा सवाल उपस्थित होत असून या प्रकारामुळे सामाजिक वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकशाही प्रक्रियेला हरताळ फासणाऱ्या अशा कृत्याबाबत नागरिकांमध्ये रोष वाढताना दिसत आहे. दरम्यान जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार राजू वजीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दाखवलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढल्याची चर्चा असून त्यातूनच अशा अंधश्रद्धाळू मार्गाचा अवलंब करण्यात आल्याचा आरोप होत आहे. वड्डी गावासाठी ही पोटनिवडणूक निर्णायक ठरत असून राजू वजीर यांच्या माध्यमातून विकासाचा नवा अध्याय सुरू होईल असा विश्वास समर्थक व्यक्त करत आहेत. निस्वार्थी कामाची ओळख असलेल्या वजीर यांना विजयी करण्यासाठी मतदार मोठ्या प्रमाणावर पुढे सरसावत असल्याचे चित्र आहे. जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी देखील या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावली असून पक्षाचे पारडे सध्या जड असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी अंधश्रद्धेचा आधार घेणं हे त्यांच्या हतबलतेचं लक्षण असल्याचं बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना राजू वजीर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की भाणामतीसारख्या अंधश्रद्धा आणि अपप्रचाराला जनता कधीच बळी पडणार नाही. अशा कृत्यांचा योग्य वेळी समाचार घेतला जाईल. सध्या या प्रकारामुळे जनस्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून गावात जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. समाज प्रबोधनाची गरज. भाणामतीसारख्या अंधश्रद्धा केवळ समाजात भीती आणि गैरसमज पसरवतात. त्यामुळे अशा प्रकारांना ठाम विरोध करून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे ही काळाची गरज आहे. नागरिकांनी सजग राहून अशा अपप्रचाराला बळी न पडता लोकशाही मूल्याचे रक्षण करणे आवश्यक आहे. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.